महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे। शहरातील जवळपास प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले। जिल्हा प्रशासन आणि पेट्रोलियम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे की इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांनी पॅनिक बाईंग करू नये। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसतेय। अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना केवळ 200 रुपयांचेच पेट्रोल देण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। गंभीर बाब म्हणजे काही पेट्रोल पंप चालकांकडून मुद्दाम इंधन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे। त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळा बाजार होत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। रांगेत तासनतास उभं राहूनही पुरेसं इंधन न मिळाल्याने वाहनधारक संतप्त झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। साठा पुरेसा असेल तर मग पंपांवर ही परिस्थिती का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे। पेट्रोल डिझेलचा काळा बाजार होत असून त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण करून पेट्रोल पंप चालक नागरिकांची लूट करत आहेत। प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अन्यथा नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।